नमस्कार, आपले स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वित्त विभागाने 11 जून 2026 रोजी सुधारित परिपत्रक जारी केले आहे. आता एकीकृत निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मासिक अंशदान प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी थेट कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यात जमा होणार आहे. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची बातमी तुमच्या इतर कर्मचारी मित्रांना नक्की शेअर करा. या नवीन प्रणालीसाठी शासनाने खालीलप्रमाणे कडक कालमर्यादा निश्चित केली आहे. 20 तारीख सर्व वेतन देयके कोषागारात सादर करावी लागतील. 22 तारीख ई कुबेर प्रणालीद्वारे मंजुरी देऊन वाउचर क्रमांक तयार करणे बंधनकारक आहे. 24 तारीख अंशदाराच्या निरंक रकमेचे ई देयक तयार केले जाईल. 25 तारीख वर्गणीची एकत्रित फाईल NPS वर अपलोड करून ट्रान्झॅक्शन ID मिळवावा लागेल. 29 ते 30 तारीख एकूण अंशदान रक्कम आहरित करण्यासाठी ई वाउचर संकलित केले जाईल. यातील सर्वात मोठी गोड बातमी म्हणजे निवृत्ती वेतनाची रक्कम आता कोषागार कार्यालयाच्या स्थानिक खात्यात न जाता थेट ई कुबेर प्रणालीद्वारे विश्वस्त बँकेत ट्रस्टी बँक वर्ग होणार आहे. यामुळे महिन्याच्या शेवटी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात वेळेवर पैसे जमा होतील. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा आमचे चॅनल. धन्यवाद.